चला आता आपल्याला जरा गप्पा मारायच्या आहेत. बनवा बनवी या सेगमेंटचं नाव आहे आणि बनवा बनवी मध्ये एक पदार्थ आपल्याला अशा व्यक्तीला करायला सांगायचा आहे ज्याला स्वयंपाकच येत नाही ओके आणि त्याच्याकडून तो पदार्थ चांगला झाला पाहिजे ही पण अपेक्षा आपण ठेवायची. ओके अर्थातच या दोघांमध्ये ती व्यक्ती कोण आहे माहितीच असेल. मला कळलंय. आम्ही केदार team म्हणून शिंदे. करू शकतो. नाही मदतही करायची नाही बाबाला. ओ ओ मी गाईड करीन हळू. मी करून दाखवीन. अरे मी आपलं उगाच आवडलं बाकी हा, काही नाही. मी प्रयत्न करीन. केदार सरांविषयी अशी एखादी गोष्ट जी आम्हाला माहितीच नाहीये, घरातली एखादी सवय ज्याचा तुम्हाला त्रास होतो. सांग 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 बिंदास. सांगा बिंदा. आजागळपणा, अव्यवस्था. नाही 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 नाही, तो नाही नाही अजिबात तो नाही. नाही तो नाही. खूप पसारा करतो. म्हणजे एक गोष्ट त्याचा ड्रॉवर मध्ये सगळ्या गोष्टी कोंबून ठेवून देतो. ठेवल्यानंतर मग विसरून जाणं. शाब्बास. मग ते शोधाशोध मी करायची. ही सगळ्या गोष्टी आहेत. होत राहतात. पण स्वयंपाकघरात कधीच जात नाहीत असं ते म्हणाले. नाही मग तुम्ही एकदाही प्रयत्न नाही केला की अरे चल ना बाबा काहीतरी तर कर. नाही काय वेळच आली नाही त्याच्यावरती. कारण तो राहत होता त्या घरामध्ये पण जॉईंट फॅमिली होती. तिथे सगळ्याच बायका होता म्हणून त्याला करायलाच लागलं नाही. सगळं आयतं मिळत होतं. पण तुम्हाला असं कधीच वाटलं नाही नवऱ्याने एखादा पदार्थ अगं आज तुझ्यासाठी हे केलं असं करावं? नाही ना नाही, नको. ते मध्ये तो जो गोंधळ घालतो ना किचन मध्ये त्याच्यापेक्षा काही करू नकोस असं मला वाटतं. न अरे, शांत केलेलं बस. न केलेलं बरं आहे. तो फार छान. आज कुठला पदार्थ करून घ्यायचा त्यांच्याकडून? संक्रांत आहे. हो तिळाचे लाडू त्याला आवडतात आणि खूप ते. कठीण आहे. लाडू करायचे. हो हा. काय काय लागतं हे बघा संक्रांतीला आपण काय तीळ, काय- गुळ. तिळगुळ. Correct. हा, मग तेवढं घालून तरी लाडू वळ. बाकीचं मी सांगते. बरं लाडू वळायचे पण त्यांनी. हो मग त्याच्याशिवाय खाणार कसे? असेच थोडी खातो आपण. एरवी चांगल्या चांगल्या कलाकृतींना आकार देणारे केदार शिंदे आज तिळगुळाच्या लाडवाला कसा आकार देतात आज आम्हाला बघायचंय. घेऊन या साहित्य. तिळाचे लाडू करायचे आहेत केदारजी. तुम्हाला लागणारं साहित्य आम्हाला सांगा. काय हे बघ. हे तीळ आहेत, हा. हे दाण्याचं कूट आहे, वा हे तूप आहे, वा सर. हे बदाम आहेत जे भरड केली. भरडले. हा बस. फार छान. गुळ लागतो, गुळ. गुळ लागतो सर. तर तुम्हाला गुळ पावडर या कार्यक्रमात मी देणार आहे आणि ती आपण वापरतो पितांबरी रुची अनाची, जी आता मी घेऊन येतो आणि मग आपण ती वापरूया. सर गुळ पावडर देण्याची मदत मी तुम्हाला केलेली आहे. आता कृती करायची आहे सर. वा, वा, वा. गॅस. त्याच्यात काय? हा. इथून तर कळ फिरून लायटर लावावा लागतो. अरे कारण घरी ते लायटरचं हे नाहीये ना. ते डायरेक्ट आहे ना. अच्छा हा हा. कशी बाजू घेते माझी. हो बघा ना. लेक म्हणजे अगदी उभी आहे बरं का. तू भरपूर घाला सर. त्यांना सांग. नाही तू काय म्हणाला बस, मदत बस, करायची बस. नाही ना. बस नाही करणार ती. कोण नाही रे माझं आता. बस. मला सगळ्यात पुढचं दिसतंय. हे सगळं होईल. लाडू वळताना जी गंमत असेल. या पदार्थामुळे तुमच्यावरती संक्रांत आली आहे सर. हो या थांबा थोडं. किती सगळंच ना. ते थोडं हे कर. वा वा वा. तीळ तडतडायला लागलेत. हा हा नाही पण होईल होईल. काही ना काहीतरी त्याच्यावर मार्ग हा, निघेल. होईल होईल. फक्त आता हे कसे वळायचे ना हा. तेच फक्त मला जरा टेन्शन आहे. बाकी काही नाही. त्यांना स्क्रिप्ट लिहायच्या आधीपासून रिलीजचं टेन्शन आहे. हा ती नाही म्हटलं तरी तुला दिल्यानंतर पुढच्या माझ्याकडे काम करायचं आहे की नाही या हो. बेसिसवर तू चांगला म्हटलं. हा हा हे खरंय. हे खरंय. हा. असं मी करतो करतो करतो. बरं ते जळतंय धूर यायला ते लागला. म्हणूनच ना गॅस त्याच्यात काहीतरी घाला दाण्याचं कूट वगैरे. हा घालतो आता काय सांगू तुला. आग लागली त्या तिळगुळाला असं झालंय. कोण दिस इज गोइंग टू बी फनी. हा हे सॉलिड आहे. वा वा वा. वास चांगला आलाय ना. हो गॅस मोठा हो, म्हणजे सर ह्याला लहान खमंग गॅस. नाही जळालेला वास म्हणतात. अच्छा असं असतं. हो. तिळगुळाने छान पेट घेतलेला आहे. लोक आपल्यावर जळण्यापेक्षा तीळ जळलं तरी चालते. अरे बाप. छान. हे तीळ मला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त एक लक्षात ठेव संकर्षण पुढे आपल्याला जर एकत्र काम करायचं तर मला हे चांगलं म्हणावंच लागेल. याच्यासारखे तिळगुळाचे लाडू मी पाहिलेच नाहीत. मी काय म्हणतो हा समजा हे तिळगुळाचे लाडू नाही झाले. हा. तिळाच्या वड्या झाल्या. हा चिक्की म्हणून पण देऊ शकतो ना मी. हा. सर मग आपण चिक्की हे झाली म्हणून चिक्की झाली. सर मग आपण ही तिळगुळाची पेज म्हणूनही खाऊ शकतो. इतकंच जर ऍडजस्ट करायचं तर पेज खाऊया. मला काय वाटतं सर वेगवेगळ्या लाडूंची रिस्क घेण्यापेक्षा अख्ख्या मिश्रणाचा एकच लाडू एकच करा. लाडू. काय वाटलं
अगं मी सिनेमा करणारा माणूस आहे, वाट लागली जाऊ दे. मला खरं सांगू का केदार सर, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव उन्हाळ्यात बर्फ पडल्यासारखे. हे कसं काय झालं? धूर कुठून आला? थांबा, गरम आहे. तिळगुळाचे लाडू म्हणून जी कृती सुरू केली होती ती वरणफळ्याकडे कसं काय गेली? नाही, हे काय करताय सर? ते थोडं थंड थोडं थंड करतो. कारण त्यांना सर ते पाहून माणसं गार पडली, त्याला काय थंड करताय? आणि माझं म्हणणं काय आहे, असे चमच्यानेच वळले तर चालतील का असे लाडू? असे तर एक गोल आकार होऊ शकतो असा असं असं करून. तिळगुळाचे मोदक तयार होत आहेत. अरे देवा. जर लाडू झालेच तर ते ह्याच्यात ठेवा. तुपाचा हात लावा सर, असा हातावर तूप घ्या, हातावरती घे आणि आता ते आणि वळ आता असेल पटापट. पण. लावा सर डोक्याला. बापरे, इतकं हेल्पलेस मी केदार सरांना कधी पाहिलं नाही. सर एक मात्र नक्की, ओ माय गॉड, एक मात्र नक्की सर, हे लाडू देऊन आपण कुणालाही तिळगुळ खा, गोड गोड बोला म्हणू शकत नाही, कारण हे खाणारा गोड बोलणारच नाही. आता तुला खावा लागेल तो. मी खाईन ना सर. बघ जरा. हो चला चव घेऊया. नाही ना, नाही ना, नाही ना, खूप छान झालंय. नाही नाही नाही. नाही. चवीला छान आहे बेला मॅडम, चवीला चांगला. खरंच छान आहे. काय सांगतोय? फक्त लाडू तर करा. एक लाडू तुम्ही वळून दाखवाल का बेलाची त्यांना? अच्छा, एवढंच घ्यायचं असतं? मी तर चमचाभर तूप मी घेतो. म्हणूनच तुम्हाला मगाशी म्हणलं थोडं डोक्याला लावा. अरे ते केला रे, एक तरी लाडू झालाय. बघा सर, हे माझं काम नाही रे, मला कळत नाही रे. पण आज मला कळलं की तिळाच्या लाडू मध्ये काय काय लागतं. मी हिला या निमित्ताने वचन देईन की मी पुढच्या वर्षीपर्यंत तरी एकदा तिळगुळचे लाडू करून दाखवीन. मी खूप शिकलो सर आज. बघा याच्यावरनं एक आपल्याला कळतं की नवऱ्याने काहीही केलं, तो कसाही असला तरी संसाराला आकार देते ती बायको. की आपण काही थंड चुकलो झालं. तरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बाईच असते. खरंच आहे सर. आईने केलेले लाडू आणि तुम्ही लाडवाच्या नावाखाली टाकलेले शिंतोडे, याचं कॉम्बिनेशन हे फार सुरेख आहे सर. वा, सणा तुझ्या बाबांनी कमाल लाडू केलेले आहेत. आईने त्याला छान आकार दिला, पण तिळगुळाच्या लाडूची एक वेगळी मजा असते. खरं सांगू का सर, तुमच्याकडनं ह्या लाडवाचा आकार, त्याची चव अपेक्षित नव्हतीच, पण तुम्ही अनेक बायकांच्या मनातलं पडद्यावरती उतरवणारे केदार शिंदे बायकांच्या या राज्यातून स्वयंपाक कसा करतात हे पाहण्यात आम्हाला जास्त मज्जा होती. नाही, पण एक सांगू तुला, हा, मी त्या विरोधात आहे की बाईने फक्त स्वयंपाकघरात राहावं. राहावं, बरोबर आहे. मला त्याची जाणीव आज झाली की किमान काही पदार्थ आपल्याला समजा येत नसतील तर ते कसे बनतायत याचा विचार तरी आपण करून ठेवायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. जरा चूक झाली, पण नवी वर्षात हे एक रिझोल्युशन असेल माझं की मी काही ना काहीतरी शिकतो. तिळगुळ. साहित्य: तीळ, गुळ पावडर, शेंगदाणा कूट, तूप. कृती: एका पॅन मध्ये तूप घाला, त्याच पॅन मध्ये तीळ हलक्या आचेवर भाजा. फुलून सुगंध यायला लागला की मग त्यात गुळ पावडर घालून वितळेपर्यंत परतून घ्या. गुळ पावडर असल्यामुळे ती लगेच वितळते, त्यामुळे आधी पाक करण्याची गरज नाही. शेवटी शेंगदाणा कूट घालून एकजीव करून घ्या. मिश्रण घट्ट होऊ लागलं की एका ताटात काढून घ्या. हाताला तूप लावून मिश्रण गरम असतानाच छोटे लाडू वळून घ्या. तिळगुळ तयार. पितांबरी रुची यांना महत्वाची टीप: तिळगुळाचे लाडू करताना मिश्रण जरा कोरडं वाटलं तर त्यात कोमट दूध नक्की घाला.